कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दुबईमध्ये आज भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना। पहलगामच्या हल्ल्यावरून मॅचला ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध। ठाकरेंची शिवसेना आज भारत पाकिस्तान मॅचचा निषेध नोंदवणार। सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या सेनेची महिला आघाडी पंतप्रधान मोदींना सिंदूर पाठवणार। उद्धव ठाकरेंची माहिती। देशभक्तीचा व्यापार सुरू। देशाची काही हिंदुत्वाची किंमत आहे की नाही? हिंदुत्वापेक्षा व्यापार मोठा वाटतोय का? भारत पाकिस्तान मॅचवरून ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल। तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी माझा लादेन माझा पाकिस्तान हे अभियान राबवलं पाहिजे। भाजपच्या नवनाथ बन यांचा ठाकरेंवर निशाणा। ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला आहे। भारत पाकिस्तान मॅचवरून विरोधकांना अजित पवारांचं प्रत्युत्तर। तर 140 कोटी जनता आल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणारच, अजित पवारांची प्रतिक्रिया। जिल्ह्याच्या थडग्यावर या ठिकाणी डोकं टेकवणाऱ्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवू नये। उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर। ठाकरेंचं सरकार 5 वर्ष टिकलं असतं तर मुस्लिम मुख्यमंत्री झाला असता। दरम्यान उपमुख्यमंत्री असलम शेख यांना करण्याचा शब्द दिला होता। दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत मंत्री नितेश राणे यांचा दावा। खासदार संजय राऊतांना सिंदूर शब्द बोलण्याचा अधिकार नाही। उद्धव ठाकरे पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून बोलतायत। उद्धव ठाकरेंनी भारत पाक सामन्याला विरोध केल्यानंतर खासदार नरेश मस्केंची टीका। बाळासाहेब ठाकरेंच्या देशभक्तीवर शंका घेण्याची भाजपची लायकी आहे का? बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्यांची या ठिकाणी लायकी नाही, त्यांनी लायकीत राहावं। उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। देशात सुद्धा लोक भारत पाकिस्तान आणि मॅच पाहणार नाहीयेत। मोदी शहा भाजपचे नेतेच मॅच पाहतील, राष्ट्रभक्त मॅच पाहणार नाहीत, संजय राऊतांचं वक्तव्य। तर राऊतांनी पत्राचाळ प्रकरणावर पत्रकार परिषद घ्यावी। पत्राचाळीतील माणसांना बेघर करण्याचं पाप कसं केलं ते जाहीर करावं। पत्रकार परिषदेचा खर्च वैयक्तिक करणार, भाजपच्या नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। भारतानं पाकिस्तान सोबत सामना खेळू नये असं माझं मत। भारत पाकिस्तान सामन्यावर माजी क्रिकेटपटू केदार जाधवांचं मत। कोल्हापुरातील हॉटेल आणि व्यावसायिकांनी उद्याचा भारत पाकिस्तान सामना दाखवू नये, ठाकरेंच्या सेनेचे संजय पवार यांचं आवाहन। भारत पाक मॅच दाखवणाऱ्या हॉटेलमधील टीव्ही स्क्रीन बॅटनं फोडणार, ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींचा हॉटेल चालकांना इशारा। मराठा आरक्षणावर 4 ऑक्टोबरला पुढील सुनावणी। तर मराठा समाजाला 2 आरक्षण, कोणतं आरक्षण कायम ठेवायचं याबद्दल सरकारनं काही निर्णय घेतलाय का? हायकोर्टाचा सवाल। तर शाळेच्या फी ऐकून न्यायमूर्ती सुद्धा चकित। न्यायालयामध्ये मराठ्यांना 3 आरक्षण आहे हे सांगणं वेदनादायी। मराठ्यांचं आरक्षण मोजण्यापेक्षा सरसकट आरक्षण द्या। मराठा आरक्षणाच्या सुनावणीवर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। आरक्षणाच्या मुद्द्यावर कॅबिनेटमध्ये गँगवॉर होईल, मंत्र्यांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। भरत कराड सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा बळी, आत्महत्येला सरकारच जबाबदार, सोंग घेतलेल्या सरकारनं जीआरचा पुनर्विचार करावा, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। कुणाला नेपाळला सोडायचंय हे ठरवणारे जरांगे कोण? जरांगेंना एकट्यालाच महाराष्ट्रामध्ये राहायचंय का? भुजबळ आणि जरांगेंनी वैयक्तिक टीका करणं टाळावं, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। राज्यात अराजकता निर्माण होईल असं सांगणं माओवाद, जनसुरक्षा कायद्याअंतर्गत भुजबळांवर कारवाई करणार का? संजय राऊतांचा सवाल। नागपुरात 10 ऑक्टोबरला विदर्भामध्ये ओबीसी समाजाचा मोर्चा निघणार, नागपूरच्या यशवंत स्टेडियमपासून संविधान चौकात या मोर्चाची समाप्ती होणार, वडेट्टीवारांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे बॅनर, तर टार्गेट फक्त देवेंद्र फडणवीसच का? मराठा आरक्षणावरून बॅनरबाजी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनार्थ लावलेल्या बॅनरवर हा उल्लेख। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाशिक जिल्ह्यामध्ये विविध दैनिकांमध्ये जाहिरात, देवा तूच सांग असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला प्रश्न। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास माझा विरोध नाही, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर हा नियम लावत शेतकरी कष्टकरी आंदोलकांना सुद्धा मुक्त करा, भुजबळांची मागणी। मुख्यमंत्री फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचं स्पष्ट केलंय। भुजबळांनी आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करावी, सदाभाऊ खोत यांचा भुजबळांना सल्ला। तर सरकारनं नेमलेल्या उपसमितीवर भुजबळांना विश्वास नाही का? सदाभाऊ खोत यांचा भुजबळांना सवाल। आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमध्ये श्रेयवाद सुरू, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचा आरोप, तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी कायमस्वरूपी तोडगा काढावा, शशिकांत शिंदेंचा सरकारला सल्ला।
बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्यास आमच्या पाडवींचा विरोध. तर सरकारनं बंजारा आणि धनगर समाजाला एसटीतनं आरक्षण दिल्यास सरकारमधून बाहेर पडणार. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आमच्या पाडवी यांचा इशारा. धाराशिवच्या मुरुममधील बंजारा समाजातील युवकाची गळफास घेत आत्महत्या. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार आरक्षण देण्याची मागणी. तरुणानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये हा उल्लेख. आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचं आवाहन. सत्तेच्या राजकारणात गरीब भरडला जातोय, शशिकांत शिंदेंचा आरोप. एसटी प्रवर्गातनं आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाज सुद्धा आक्रमक. तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनगर समाज जालन्यामध्ये उपोषण करणार. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचाही निर्धार. लातूरच्या निलंग्यामधील दादगी या गावात तरुणाची आत्महत्या. महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा. शिवाजी मेळले असं या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव. लक्ष्मण हाकेंनी उंटावरून शेळ्या हाकणं बंद करावं. राज्यामध्ये आंतरजातीय विवाह कायदा. कुणीही कुणाशी लग्न करू शकतं. दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंवर निशाणा. तर मराठे ओबीसी झाले तर 11 विवाह आपापल्यात ठरवूया, हाकेंचं विधान. वरिष्ठ म्हणाले तर गाढवाला देखील घोडाच म्हणायचं. बॉस इज ऑलवेज करेक्ट. नितीन गडकरींचं विधान. नागपुरात इंडियन बिल्डिंग काँग्रेसतर्फे आयोजित एका कार्यक्रमात त्यांचं हे वक्तव्य. म्हशीला रेडकू झालं तरी खासदाराला बोलवा, पण खासदार मतदारसंघात दिसत नाहीये असं म्हणू नका. वाळवामधील कार्यक्रमात बोलताना धैर्यशील मानेंचं मिश्किल विधान. पंतप्रधान मोदी यांच्या आईंचा एआय व्हिडिओ बनवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. व्हिडिओ बनवल्याप्रकरणी दिल्लीच्या नॉर्थ एव्हेन्यू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद. मंत्रालयासमोरील विविध पक्षाच्या कार्यालयांसाठी देण्यात आलेली जागा MMRCLनं परस्पर आरबीआयला विकली. तर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांचा आरोप. तर ही जमीन कायमस्वरूपी शासकीय जमीन असून ती विधान भवन बॅरेक्स प्लॉट म्हणून ओळखली जाते. MMRCLचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या सेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना स्मरणपत्र. मुलुंडमधील डम्पिंग ग्राउंडच्या जागेत रुग्णालय उभारण्यासंदर्भात नार्वेकरांचं हे पत्र. मी एक मोठ्या नेत्याची विकेट पाडली. नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये संतोष देशमुखांना न्याय मिळवून दिला. आमदार सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर नाव न घेता टीका. प्रकाश महाजनांचा मनसेला जय महाराष्ट्र. प्रकाश महाजनांकडून मनसे पक्षाच्या प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा. अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाटायला आली. गंगेला भूल लावलं तेव्हाच थांबायला हवं होतं. राजीनाम्यानंतर प्रकाश महाजन यांनी व्यक्त केली खंत. कुरडू गावातील मुरुम उपसा प्रकरणातील ग्रामस्थ आणि प्रशासनाचा वाद मिटला. तर प्रशासनाविरोधात सोमवारी काढला जाणारा मोर्चा कुरडू ग्रामस्थांनी रद्द केला. अधिकाऱ्यांसोबत कसा वागतो 35 वर्ष झालं माध्यमांना माहिती. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माझ्या भूमिकेची नोंद घेतली आहे. अजित पवारांची प्रतिक्रिया. तर कुरडूतील प्रकरणावर मला जे उत्तर द्यायचंय ते मी दिलंय. अजित पवारांचा पुनरुच्चार. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांकडून जनसंवाद उपक्रमाची सुरुवात. हडपसर मतदारसंघातनं सुरुवात. स्थानिकांनी या समस्या त्यांच्या जाणून घेतल्या. दरम्यान अजित पवारांनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवते की काय असं चित्र दिसतंय. वाटेल ती किंमत मोजू पण महाराष्ट्रात सामाजिक ऐक्य जपू. नाशिकमधील कार्यक्रमात शरद पवारांचं मोठं विधान. जास्त त्रास देणाऱ्यांना भाजपमध्ये घ्या म्हणजे आपला त्रास कमी होईल. जळगावातील कार्यक्रमात गिरीश महाजनांचं वक्तव्य. आगामी निवडणुकीमध्ये महायुती म्हणून एकत्र लढू पण जिथे अडचणी येईल तिथे स्वबळावर लढण्याचे गिरीश महाजनांचे संकेत. राज्यातील 12 आणि ऐतिहासिक विहिरींचे जिल्हानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार. जिल्हा सर्वेक्षण केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार. मंत्री आशिष शेलार यांच्याकडून बैठक घेऊन 12 संवर्धनाचा आढावा. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्वारगेट मेट्रो स्थानकाचा आढावा. चंद्रकांत पाटलांकडून मेट्रोच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत कामांसंदर्भात सूचना. भाजपचे प्रदेशाध्यक्ष निवडीनंतर कार्यकारिणी निवडीलाही वेग. तर भाजपच्या कार्यकारिणीमध्ये धक्कातंत्र बसण्याची शक्यता. नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार. पुण्यामध्ये चुकीच्या आणि नियमबाह्य पद्धतीनं प्रभाग रचना. शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकरांचा आरोप. पुण्याचे महापालिका आयुक्त सत्तेच्या ओझ्याखाली वाकलेत. धंगेकरांचा आरोप. चंद्रपुरात भाजपच्या महिला आघाडीकडून काँग्रेस विरोधात निदर्शनं. तर राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारत निषेध. मातृशक्तीचा अपमान केल्याचाही आरोप. काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलेल्या वोट चोरीच्या आरोपांना मुंबई काँग्रेसकडून समर्थन. काँग्रेसकडून दादर कबूतरखान्याजवळ आंदोलन. पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा बकवास आणि ढोंग. मोदींच्या मणिपूर दौऱ्याकडे गांभीर्यानं पाहत नाही. संजय राऊतांची टीका. वक्फ सुधारणा विधेयकाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी आता सोमवारी होणार. अंतरिम आदेश सोमवारी दिले जाणार. कायद्यातील काही तरतुदींना कोर्टाच्या निर्णयापर्यंत स्थगिती द्यावी का खंडपीठ ठरवणार.
तर 22 मे रोजीच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं हा निर्णय राखून ठेवला होता. बीडच्या आष्टी तालुक्यातल्या चिखली गावामध्ये आमदार सुरेश धस यांची पेढीतुला करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये सुरेश धस यांचा विजय झाल्यानंतर चिखली गावात जंगी स्वागत तर बैलगाडीतनं धस यांची मिरवणूक काढली. बीडमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट. नर्तिका पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढ. दिल्लीहून ठाण्यापर्यंत दहशतवादी कटाचा पर्दाफाश. आयसिसच्या 2 दहशतवाद्यांचा मुंबईत घातपाताचा डाव होता. दिल्ली रेल्वे स्टेशनवरून मुंबईला निघण्यापूर्वीच आफताब कुरेशी आणि सुफियान अबू यांना अटक. 10 वर्षांनंतर पुन्हा कल्याणचा तरुण इसिसकडे. दरम्यान दिल्लीमध्ये हल्ल्याचा हा कट समोर. 2014 मध्ये 4 तरुण कल्याणहून आयसिसमध्ये गेले होते. आफताब कुरेशी नावाचा हा तरुण दिल्लीमध्ये पोहोचल्याची माहिती. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत अमेरिकेतील तणावामागील कारण सांगितलं. रशियाकडून तेल खरेदी करत असल्यानं भारतावर 50% टॅरिफ लादला. मात्र हे सोपं काम नाही. भारतासोबत मतभेद झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. भारताची भीती वाटते म्हणून अमेरिकेनं टॅरिफ लागू केला. 7 समुद्रापार असून सुद्धा काहींना भारताची भीती वाटते. अमेरिकेकडनं भारतावर टॅरिफ लावण्यावरून सरसंघचालकांचा निशाणा. भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार. 7 युद्धांवर तोडगा काढला. पाकिस्तान आणि भारतासह अनेक युद्ध थांबवली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये 16 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होणार. तर 4 महिन्यात निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे कोर्टानं दिले निर्देश. तर आयोग आणि सरकारनं काय तयारी केली आहे याचा आढावा कोर्ट घेण्याची शक्यता. गुजरातमधील वनतारा अधिग्रहण प्रकरणाचा एसआयटीचा अहवाल सुप्रीम कोर्टात सादर. पेनड्राईव्हसह सीलबंद लिफाफ्यामध्ये आता अहवाल सादर. सोमवारी सुप्रीम कोर्टात या संदर्भातली सुनावणी. हार्बर मार्गावर दुपारी 1:35 14 तासांचा मेगा ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहणार. सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात. तर जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात केली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा 98% मात्र दैनंदिन पाण्याच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ. पुढील वर्षी मे महिन्यामध्ये पाणी कपात किंवा राखीव साठ्यावर अवलंबून राहावं लागणार. छटपूजा दिवाळीनिमित्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाचं नियोजन. छटपूजा दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेवरून धावणार 1126 विशेष रेल्वे. प्रवाशांकडून नियमित आणि विशेष रेल्वेंची मागणी. मुंबईसह ठाणे, पालघर, रत्नागिरी या भागामध्ये रविवारी मुसळधार तर रायगड जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा. काही भागात कमी वेळेत जास्त पावसाचीही शक्यता. मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात. चेंबूर पनवेल हायवेवर थोडं पाणी भरलं. मुंबई उपनगरात सुद्धा रात्रीपासून पावसाची हजेरी. बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये खासगी वाहनांना बंदी. काही दिवसांपूर्वीच खासगी वाहनाला आग लागल्याची घटना. तर उद्यान प्रशासनाकडून खासगी वाहनांना बंदी घालत विद्युत वाहनांच्या हालचाली सुरू. मुंबई उपनगर विकास आराखडा आरक्षणामध्ये भूमी अभिलेख कार्यालयातील जमिनींच्या हद्दीचं बनावट नकाशे करण्यात आले. बनावट नकाशे तयार करून आता त्यांच्यावर कारवाई करण्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी निर्देश दिलेत. बोरिवली आर मध्य कार्यालयामध्ये घेतली बैठक. महापारेषणच्या पडघा इथल्या उच्च दाब वीज वाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये यामुळे 5 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू. पुण्यातील इंदापूर तालुक्यातल्या डाळिंबाला पुन्हा सोन्याचे दिवस. इंदापूरसह माढा, माळशिरस या भागामध्ये डाळिंब लागवडीचा हा कल वाढला. कृषी विभाग आणि प्रगत शेतकऱ्यांचे एकत्रित प्रयत्न. महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुण्यात ठिकठिकाणी भेटी. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुंडवा खराडी ब्रिजचीही पाहणी. पुणे शहरासह डोंगरमाथ्यावर आणि धरणांच्या परिक्षेत्रात पावसाची हजेरी. खडकवासला धरणातनं मोठा नदीपात्रात 2968 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग होणार. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. अजित पवारांचा पुण्यामध्ये जनसंवाद. दरम्यान त्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधलाय. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवारांचा जनसंवाद. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मैदानात. पुण्यामध्ये पीएमपीला पास विक्रीतनं विक्रमी उत्पन्न. 8 ते 9 दिवसात पीएमपीला 1 कोटीहून अधिकचं उत्पन्न. पीएमपीनं 41 ठिकाणी पास विक्री केंद्र सुरू केल्यामुळे नागरिकांना पास काढणं सुलभ. राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर. 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश शुल्क भरता येणार. 23 नोव्हेंबर रोजी टीईटीची परीक्षा घेतली जाणार.
एल्फिन्स्टन पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार. पूल बंद केल्यामुळे परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गात बदल. एसटी बसेसच्या तिकिटामध्ये 10 रुपयांची वाढ केली जाणार. एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी जालन्यामध्ये उपोषणाला बसणार. आरक्षण मिळेपर्यंत उपोषण करण्याचाही निर्धार. नेपाळमध्ये अडकलेले नागरिक भारतात परतले. महाराष्ट्रामध्ये परतलेल्या नागरिकांनी फडणवीसांचे मानले आभार. कल्याण शीळ मार्गावर पलावा पूल अवघ्या 2 महिन्यातच खड्डेमय. 72 कोटी खर्च करून 4 जुलै रोजी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते उद्घाटन. पुलाच्या कामाच्या ठेकेदारासह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी. नागपुरातील अशोक चौकात चक्क घराच्या बाल्कनीतनं उड्डाणपूल गेल्याचा प्रकार. घरमालकाला यापासून काहीही अडचण नाही. NHAI कडून हे घर हटवण्याची सुद्धा मागणी. अकोल्याच्या येळवण गावामध्ये विहिरीत पडलेला आयफोन काढण्यासाठी शेतकऱ्यांना आपत्कालीन पथक बोलावल्याचा प्रकार. 40 फूट खोल पाण्यामध्ये 22 तासांच्या रेस्क्यूनंतर अखेर आयफोन हाती लागलाय. तर सांगलीच्या जतमधील कनिष्ठ अभियंत्यांचा कृष्णा नदीपात्रामध्ये मृतदेह आढळला. जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार यांचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप. मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहराला झोडपलं तर सुमारे तासभर पाऊस कोसळला. त्यामुळे पावसाचं थैमान पाहायला मिळालं. संपूर्ण शहरातील वीज पुरवठाही यामुळे खंडित झाला होता. अमरावतीच्या दर्यापुरात तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. तर पावसामुळे शेतकऱ्यांची कपाशी, तूर, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान. तर थिलोरी या परिसरातील लेंडी नाल्यालाही मोठ्या प्रमाणात पूर. वाशिमच्या मानोरा तालुक्यातल्या अर्णावती नदीला पूर. पुराचं पाणी पुलावरून गेल्यामुळे कोल्हार ते हिवरा पारवा मार्ग पूर्णपणे बंद झालाय. नदी काठच्या शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचंही मोठं नुकसान. सोलापुरात आज जोरदार पाऊस. शहरातील साखरपेठ परिसरातील पेट्रोल पंपामध्ये पाणी शिरलंय. गेल्या 3 दिवसांपासून सोलापुरात जोरदार पाऊस सुरू. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये पावसाचा जोर वाढला. भात शेतीला मुबलक पाणी पुरवठा निर्माण झाल्यामुळे शेतकरी राजा सुखावला. चंद्रपुरातील पावसामुळे एसटी बसेस बोगद्यातील पाण्यात अडकली. दरम्यान बोगद्यातील वाहतूक पूर्णपणे ठप्प. प्रवासी सुखरूप. बसला बाहेर काढण्याचे आटोकाट प्रयत्न. अहिल्यानगर शहरासह काही भागामध्ये जोरदार पाऊस. जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. या पावसामुळे बळीराजाला काहीसा दिलासा. अकोल्यामध्ये 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची हजेरी. हवामान खात्याकडून 16 तारखेपर्यंत पावसाचा इशारा. वर्ध्याच्या हमदापूरमध्ये अंदाजे 3 किलो वजनाची गार कोसळल्याची चर्चा. तर 3 किलो वजनाच्या बर्फाच्या गोळ्याचे फोटो व्हिडिओ व्हायरल. मात्र बर्फाचा गोळा आकाशातनं पडला नसल्याचा आकाश निरीक्षण मंडळाच्या विदर्भ अध्यक्षांचा दावा. जालन्याच्या खडक तलाव परिसरामध्ये खदाणीत पोहण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा मृत्यू. स्थानिक आणि पोलिसांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या कर्देहळी या गावाला पावसाचा फटका. अचानक आलेल्या पावसामुळे कर्देहळी गावातील अनेक भागात पाणीच पाणी. पावसाचं पाणी घरात शिरल्यामुळे संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.